बनवण्यानं उभे केले. राजाने फारसा विचार न करता त्यांना किल्ल्यातील कारागृहामध्ये टाकले. सज्जन साधू आणि त्याचा जावई हा प्रकार पाहून अगदी घाबरून गेले. पुढे त्यांनी कोणाचेही काही भाषण केले नाही. साधुवाण्याच्या घरी सर्व द्रव्य राजाने लुटून जप्त केले. नंतर त्यांची बायका मुले अत्यंत दुःखद होऊन प्रत्येक घरोघर भिक्षा मागत फिरू लागल्या. भुकेने व्याकुळ झालेली ती कन्या कलावती एके ठिकाणी तिने सत्यनारायणाचे व्रत पाहिले आणि घरी येऊन आपल्या आईला सांगणार. त्यावेळेला तिची आई तिला म्हणाली, हे मुली, एवढा वेळ एवढा उशीर तू कुठे होतीस? तुझ्या मनात काय आहे? तेव्हा ती म्हणाली, हे माते, तू त्याची काही चिंता करू नको. तू जशी आजवर तशीच मीही तुम्हाला कुठेही बाधा न आणू देता या संसारात तुम्ही ज्याच्याशी माझे संधान बांधून दिले आहे त्याच्याशी मी एकनिष्ठतेने राहीन. वाकडे पाऊल टाकणार नाही, कोणाकडे वाकड्या नजरेने बघणार नाही. दुसऱ्या पती ह्याचा मी विचारच करत नाही माते, असं तिने तिला निक्षून समजावून सांगितले. जेणेकरून तिला थोडासा धीर आला. आणि मग त्या सती साधुवाण्याच्या पत्नीने देवाची काय घातलेली आहे? करुणा मागलेली आहे. ती देवाला असे म्हणाली, हे देवा, आमच्या सर्वांचे अपराध माफ करून आपण आम्हाला क्षमा करण्यास समर्थ आहात. माझा पती व जावई लवकर घरी होत असा संकल्प सोडून मी या ठिकाणी सत्यनारायणाचे व्रत करीत आहे. तेव्हा देव त्या राजाच्या स्वप्नात गेले आणि त्या राजाला स्वप्नात जाऊन सांगितले, हे राजन, तू हे जे बंदीशाळेत हे जे साधुवाणी जे ठेवलेले आहेत ते सज्जन साधुवाणी आहेत. यांच्याकडनं कुठलाही अपराध घडलेला नाही, तरीसुद्धा तू यांना बंदिस्त ठेवलेले आहे. आता तू एक काम कर, यांना या अंधकारातून बंदीगृहातून बाजूला काढ, यांना सोडव आणि नंतर त्यांचे धनद्रव्य त्यांना दुप्पट करून दे, असे राजाला सांगितले. आणि तू असे केले नाहीस तर मी तुझा नाश करीन. त्याप्रमाणे राजा उठला, ब्रह्मचिंतन केले, दोघा वाण्यांना आपल्या राजवाड्यात आणले, शौर्यकर्म मांगलिक स्नान करवले, पायापासून ते कपाळापर्यंत त्यांना चंदनाची ओटी लावली, दागदागिने वस्त्रे अलंकार त्यांच्या अंगावरती घातले. पुढे त्यांची राजाने क्षमा मागितली आणि नंतर त्या दोघांनी म्हणजे त्या साधुवाण्याने आणि त्याच्या जावयाने राजास नमस्कार केले आणि ते आपल्या नगरासह जाण्यासह निघाले. इति श्री सत्यनारायण व्रतकथायां तृतीयोध्यायः. गोपाल कृष्ण भगवान की जय. सत्यनारायण महाराज की जय. आता ऋषीमुनी त्यांना चौथी कहाणी सांगतात. या राजाने साधुवाण्याजवळ जो काही पैसा अडका द्रव्य माल जी काही सत्ता दिली होती ती सर्व त्याने एका नौकेवरती बनवली. त्या नौकेमध्ये लतावेली पत्रे पाणी ठेवले. पुढे देवाच्या असे मनात आले की यांची परीक्षा पावी म्हणून देवाने काय केलेले? अजिन दंड कमंडलो मेखला रुचिर पावन वामन मूर्ती मित जगत त्रिताय जितारे निगागमा गमा वाक बटवे बटवे नमः. देवाने काय केलेलं आहे? वेशधारण केलेलं आहे, कौपिन वस्त्र धारण केलं आहे, पीत वस्त्र धारण केलेलं आहे, दंड कमंडलू धारण केलेलं आहे, गळ्यात स्वच्छ वर्णाचे जानवे आहे आणि तुळशीची माळा गळ्यात घालून तो त्या ठिकाणी आला. आणि या दोघांनी म्हणाला, या नौकेत काय आहे? धनाने उन्मत्त पावलेले ते दोघे जण उपासाने त्यांची निंदा करू लागले आणि त्यांना म्हणाले, यतिवर, आपल्याला द्रव्य पाहिजे म्हणून आपण विचारतात, पण आमची नौका लतावला पत्रा पिकळ यांनी भरलेली आहे. तथास्तु म्हणून भगवान पलीकडे तीरावरती जाऊन बसले. तथास्तु हा शब्द नेहमी वास्तुदेवता तथास्तु हा शब्द म्हणत असते. तथास्तु अशा शब्दाचा असा उच्चार आहे, तू जे म्हणशील तसं होईल. तर अशाप्रमाणे त्या देवतेला हा शाप आणि उच्चाप असे दोन्ही. म्हणून आपल्याला शक्यतो आपण चांगले बोलण्याचा प्रयत्न करावा अशी ग्रंथकर्त्यांची किंवा पूर्वीच्या ऋषीमुनींची सगळ्यांना अशी विनंती आहे. पुढे त्याचे असे झाले, त्या नौकेवरती नौका हलकेपणामुळे पाण्यावर जास्त आहे. नौकेमध्ये लतावेली पत्रे पाने पाहून तो मूर्छित होऊन धरणीवरती पडला. तेव्हा त्याचा जामातृ त्यास म्हणाला,
या यतिशापामुळे हे सर्व झाले, आपण त्यांना शरण जाऊ. मग ते दोघेही जण कसा बसा धीर करून त्या ठिकाणी आले आणि यतिराजांच्या जवळ येऊन त्यांना म्हणाले, भ्रांतोहम, हे देवा आम्ही भ्रांतीत पडलो आणि आपले खरे स्वरूप न जाणून घेता आम्ही आपली काय केलेली आहे, निंदा नालस्ती केलेली आहे, खोटे बोललेलो आहे. तेव्हा आपल्या या अपराधांची मला क्षमा करावी. अहो, तुमची मोहमाया ब्रह्मादिक देवही जाणू शकत नाहीत. मी तर पामर आहे, मी मनुष्य आहे. 4 वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, मराठा आणि शूद्र, असे 4 वर्ण, यांच्यामध्ये असंख्य जाती झाल्या. पुढे असे होता होता मी असंख्य वेळेला माझा जन्म होणार, मृत्यू होणार, पण तरीही मी आपणास असे कबूल करतो की मी यथाशक्ती यथासंभव आपली भक्ती करीन देवा. असे साधुवाणीने सांगता भगवान त्यास प्रसन्न झाले आणि म्हणाले, आता तू या नौकेवरती जाऊन मग सत्यनारायणाचे व्रतपूजन कर आणि मग नौकेवरती जा. त्याप्रमाणे सत्यनारायणाचे व्रतपूजन केले, नौकेवरती जाऊन मग घेतले. नौका द्रव्याने पूर्णपणे भरलेली होती. नंतर त्याने गुमास्ता आपल्या घरी पाठविला. दूताने सांगितलेले वर्तमान ऐकून साधुवाणीची बायको पती दर्शनासाठी बंदरावरती गेली. जाताना तिने मुलीला असे सांगितले, सत्यनारायणाचे व्रतपूजन कर, तीर्थप्रसाद घ्या आणि मग बंदरात ये. मातृ आज्ञेनुसार तिने सत्यनारायणाचे व्रतपूजन केले. पण परंतु पतीच्या विरहास्तवती दर्शना उत्सुक झाल्यामुळे तसेच तीर्थप्रसाद न घेता त्या ठिकाणी बंदरावरती आली. रागवलेल्या सत्यनारायण प्रभूंनी तिचा असले पती नौका द्रव्यासह पाण्यात बुडवली. तेव्हा लीलावती आपल्या पतीला म्हणते, अहो, कोणत्या देवाच्या अवकृपेमुळे हे झाले असेल? सत्यनारायणाचे महात्म्य जाणण्यास कोण समर्थ असेल? काही बारीक सारीक क्षम राहिले असेल आणि त्याचा प्रमाद म्हणून असा आम्हाला घडला. तेव्हा तो म्हणाला, मला समजत नाहीये, तू पतिव्रत आहे, माझी मुलगी पतिव्रत आहे आणि आजपर्यंत आम्ही अशा दृष्टीने धर्मकर्म या संयोगाने आम्ही राहत असून प्रत्येकाला याचकाला द्रव्य दिले, कोणाच्या शारीरिक आधिव्याधी त्या हे केल्या, त्याच्यानंतर कोणाला विद्यादान केले, कोणाची अलंकृत कन्यादान केली, कोणाला काही मार्गाला अन्नाला लावले. अशाप्रमाणे धर्मकर्मरत असून देवा ह्यांच्यावर आमच्यासारख्यांवरती अशी वेळ तर बाकीच्यांचे काय होईल असे म्हणून तोही दुःख वेळ. त्यावेळेला अशी आकाशवाणी झाली, हे साधुवाण्या, तू म्हणतोस ते खरे आहे, तरी आता तुला हे सांगतो की तुझी कन्या या कश्चित अपराध, तर तीर्थप्रसादाचा त्याग करून पती दर्शनासाठी म्हणून असावं. आता ती घरी जाऊन तीर्थप्रसाद भक्षण करून येईल तर तिला निश्चय प्राप्त होईल. मग ती कन्या कलावती घरी गेली. सत्यनारायणाचे व्रतपूजन, प्रसादोस्तु सर्व दुःखांना प्रशमो वचनाधरे. प्रसादाचे रहस्य काय? प्र म्हणजे प्रत्यक्ष, सा म्हणजे साथ घालणे आणि दर्शन. तर अशा प्रकारे तिने देवाचे पूजन केले, प्रसाद घेतला आणि बंदरात येऊन पाहते तर तिला तिचा पती स्वजनांसह तिचे दृष्टीस पडला. आणि मग त्या सर्वांनी आपल्या त्या ठिकाणी आपल्या घरी निवास करून या पृथ्वी तलावरचे सर्व प्रकारचे सुख भोगून शेवटी वैकुंठपुरास जाते झाले. इति श्री सत्यनारायण व्रतकथायां चतुर्थोऽध्यायः. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धराः तत्र श्रीर्विजयो भूतिर्धृता त्रैलोक्य मंगलं कुरु. आता ऋषीमुनी त्यांना 5वी कहाणी सांगतात. 5वी कहाणी अशी आहे, प्रसादाचा आवेन आणि त्याग केला की काय होते. तर अंगध्वज नावाचा एक राजा होता. हा राजा जितेंद्रिय पण परंतु या राजाला थोडासा गर्व होता. वाघसिंह पशुहत्या करून तो येत होता आणि त्याने असे पाहिले काही गोपामंडळी भक्तिभावाने त्या तीर्थाच्या ठिकाणी त्या वनामध्ये सत्यनारायणाचे व्रत करीत आहेत आणि त्यांनी काय असेल नसेल त्याप्रमाणे तो प्रसाद त्यांनी तो हे केलेला आहे, बनवलेला आहे, देवाला दाखवलेला आहे. आणि ह्या राजाला तो प्रसाद आणून घे. राजा म्हणाला, अरे बाबा, मी हे आहे ते आहे,
एवढा मोठा आहे, मी सर्व प्रजेचे पालन करतो वगैरे असं सगळं राजा. तर ही काय मंडळी माझी काय चेष्टा करीत आहेत, मला एवढासा प्रसाद देत आहेत. आणि म्हणून त्यांनी तो प्रसाद त्या ठिकाणी टाकून दिलेला आहे. वास्तविकता गोपा मंडळींनी, लहान लहान बारक्या मुलांनी आपल्या भावनेने सत्यनारायणाचे व्रतपूजन केलेले आणि तो प्रसाद त्यांनी त्या राजाला दिलेला होता. त्याच्यामुळे काय झाले होता, बालगोपाळांचंही मन दुखावलेलं आहे, सत्यनारायणाचंही मन दुखावलेले आहे. आणि मग तो प्रसाद टाकून दिल्यामुळे राजावरती सत्यनारायणाचा कोप झाला आणि त्याचे 100 पुत्र, धनधान्य, पशुसंपत्ती आम्ही सर्व क्षणार्धात नाश पावले. म्हणून म्हणतात, मुला माणसात माझ्या विठ्ठल असा श्रेय. तर आणि मग राजाने आत्मचिंतन केले आणि बघितले, तर त्याच्या असं लक्षात आले आपल्याकडनं हा या कश्य अपराध असा घडलेला आहे. आता तो आत्मचिंतन केल्यानंतर पुन्हा त्या कर्दळी वनाच्या इथे आलेला आहे, वटवृक्षाथळी आलेला आहे. सत्यनारायणाचे स्मरण पूजन करून त्याने त्या ठिकाणी प्रसाद दाखवलाय, तीर्थप्रसाद घेतलाय आणि पुन्हा आपल्या घरी येऊन, राजवाड्यात येऊन बघतो तर त्याचं 100 पुत्र, धनधान्य, संपत्ती त्याच्या घरी त्याची परत आलेली आहे. हा सर्व लाभ त्या राजाला सत्यनारायणाच्या व्रतपूजनामुळे झाला. म्हणून सर्वांनी अवश्य देणगी काढून फुलल्या फुलाची पाकळी याप्रमाणे सत्यनारायणाचे व्रतपूजन करावे. या दवेला कोणी कल्याण म्हणतात, कोणी ईश्वर म्हणतात, कोणी सत्यदेव, तर कोणी सत्यनारायण. नाना रूपधरो सर्वेशा वेप्सिता फलप्रदाः केचित् कालम वदिष्यन्ति सत्यमीशं परात् परे. सत्यनारायण भगवान की जय. सत्य ह्याचा रेवाचा प्रसाद, रव्याचा प्रसाद घेऊन या, प्रसाद घेऊन या कोणीतरी. तो ताट बाजूला करा. नैवेद्यार्थ अंशता खाली पाणी काढ, चौकोन करा, फिरवा पाणी तिकडे बाजूला. ते पाणी द्या जरा पहिलं. आहे बॉटल, आहे बॉटल. संयाक नैवेद्यम प्रणय स्वाहा अपनय स्वाहा व्यनय स्वाहा उदानय स्वाहा. फिरवा पाणी. ब्रह्मणे स्वाहा. ओम स्वाहा. ओम भगवो नमो भगवते वासुदेवाय धर्मात्मने गोविंदाय नमो नमः. दिवे शंभरा. ओम भगवो भगवते जीवना प्रतियोगात देवी जन्म सत्य जे प्रश्न जाणून हे सत्य स्वामी लोक तत्मत आपले आहे करा कोणी दाखवून ना या कष्टी उदाहरण. ओम स्वाहा. स्वाहा स्वाहा. ओम स्वाहा. ओम गानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. बना पानी पिलाजो, बना पानी पिलाओ, पानी पिलाओ, बना पानी पिलाओ. ओम सत्य सत्य परहिम ज्ञान भी हमको प्रसन्न से स्वाहा. ओम प्रणय स्वाहा. स्वाहा. ज्ञानाय स्वाहा. उदानाय स्वाहा. समानाय स्वाहा.